इस वक्त में भाजपा सहकार आघाड़ी के अंधेरी उत्तर पश्चिम जिला के अध्यक्ष श्री रतीश साटम जी और उनके साथ नागनाथ नांदुरकर जी उपस्थित है। तो आइए हम जानते हैं नांदुरकर जी से कि उनकी क्या समस्या है। मी नागनाथ लालबा नांदुरकर मालवणी येथील साई प्रसाद सहकारी निर्माण संस्थेचा सभासद आहे. 2007 सालापासून मी या संस्थेत घर खरेदी केले. सर्व सभासद फी आणि भाग भांडवल भरूनही संस्थेने मला आजपर्यंत सभासदत्व दिलेले नाही. 2011 पासून मी सहनिबंधकाकडे सतत तक्रारी करत होतो, पण प्रशासकीय दिरंगाईमुळे काहीच न्याय मिळाला नाही. या अन्यायाला कंटाळून मी हतबल होऊन थेट टोकाचा निर्णय म्हणजे आत्महत्येचा विचार केला होता. पण अशा कठीण वेळी भाजप सहकार आघाडीचे मुंबई पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री रतीश साटम साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी मला धीर दिला आणि हा विषय भाजप सहकारी आघाडीचे मुंबई अध्यक्ष श्री सुनील बाबुळकर साहेबांच्या निदर्शनास आणून दिला. सुनील बाबुळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली रतीश साटम, मुंबई सचिव गणेश कांबळे आणि महामंत्री सुधाकर कदम यांच्या शिष्टमंडळाने थेट म्हाडा कार्यालयात जाऊन सहनिबंधक श्री कटरे साहेबांची भेट घेतली. या विषयाचे गांभीर्य पाहून कटरे साहेबांनी तत्काळ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून मला सभासदत्व देण्याचे स्पष्ट तोंडी आदेश दिले. मला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या प्रकारे भाजप सहकारी आघाडीचे प्रशासनाशी लढा दिला याबद्दल मी सुनील बाबुळकर साहेब, रतीश साटम आणि संपूर्ण सहकारी आघाडीच्या समितीचा मनापासून आभारी आहे. मला 100% विश्वास आहे की मला माझा पूर्ण न्याय नक्की मिळेल. मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सहकार आघाडी गेल्या 18 वर्षापासून म्हणजे 2011 सालापासून आमचे सहकारी नागनाथ नांदुरकर हे स्वतःच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी संघर्ष करत आहेत. प्रशासकीय दिरंगाईमुळे हा प्रश्न इतकी वर्ष प्रलंबित राहिला, जो अत्यंत दुर्दैवी आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सहकार आघाडीच्या वतीने पुढाकार घेतला. आमचे मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय श्री सुनील बांबुळकर साहेब यांनी स्वतः या विषयात लक्ष घातले. आमचे मुंबई सचिव गणेश कांबळे आणि महामंत्री सुधाकर कदम यांच्यासह आम्ही आज बांद्रे येथील म्हाडा कार्यालयात धडकलो आणि सहनिबंधक कटरे साहेबांची प्रत्यक्ष भेट घेतली. 18 वर्षाचा हा वनवास संपवण्यासाठी आम्ही सर्व वस्तुस्थिती कटरे साहेबांसमोर मांडली. त्यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मी प्रशासनाला सांगू इच्छितो, हा केवळ आश्वासनाचा विषय नाही. जोपर्यंत नांदुरकर यांना त्यांचा पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत सहकार आघाडीचा हा लढा आणि पाठपुरावा असाच चालू राहील. समस्या जो सहकार आघाड़ी से हल हुई, वैसे उस तरीके से और भी लोगों की जो समस्या है, तो इसलिए सरकार आघाड़ी क्या करना चाहेगी, ये हम रतीश साटम साहब से बात करें. देखिए, मुंबई में जितना भी सहकार रिलेटेड जो भी प्रॉब्लम्स है, उसके लिए भारतीय जनता पार्टी सहकार आघाड़ी की तरफ से पूरी कोशिश की जाएगी कि उनकी हर एक समस्या, जैसे नांदुरकर साहब की हल हुई है, उसे हर एक समस्या हर जो उससे परेशान है उनकी तरफ से हर एक समस्या सॉल्व होगी. और भारतीय जनता पार्टी सहकार आघाड़ी इतनी सक्षम है मुंबई में कि वो हर एक समस्या का निदान कर सकती है और जो समस्या में है उनके पीछे 100% खड़ी रहेगी. दोस्तों, मैं सहायक रिपोर्टर प्रसाद तामनकर और आप देख रहे कामगार नेता न्यूज.